नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे 8:30 वाजलेत. आज पाणी भरायला थोडासा उशीर झाला. पाणी भरून झालं आहे आणि खारुताई ओरडते. तिचं काय बघितलं की जरा चालू होऊन जाते. तर सकाळची वेळ आहे मंडळी, गावाकडची कोरी चहा प्यायला या. आणि सकाळी ॲक्च्युली जाग गावाकडे लवकरच येते तशी. तर सकाळी उठलो, पाणी वगैरे सगळं भरून झालं आहे, तर चहा पिऊया, मग न्याहारीचं बघूया. गावाला कसं सकाळची न्याहारी खूप महत्त्वाची असते. न्याहारीमध्ये जेवण असतंच. ॲक्च्युली किती चहासोबत जरी काही खाल्लं तरी सकाळची भाकरी आणि भाजी किंवा जे काय असेल ते खाणं खूप गरजेचं असतं. भूक लागते गावाकडे सकाळ, दुपार, संध्याकाळ. चला मंडळी, चहा पिऊन झाले आणि मार्केटमधून घेवडा आणला होता. ॲक्च्युली कसं आहे, आपल्या परसवानामध्ये सध्या काही जास्त भाजीपाला करता येत नाही आहे. एकदा का सगळं बांधकाम झालं की मग बाकीचा भाजीपाला करता येईल. तर मार्केटमध्ये गेलो होतं, थोडं घेवडा आणलेलं. तर आज खास न्याहारीमध्ये घेवड्याची भाजी आणि तांदळाची भाकरी असणार आहे. चला पहिलं तर आहे ना, घेवडी साफ करूया. त्याच्यानंतर आई मस्त तांदळाची भाकरी वगैरे भाजेल. मग तांदळाची भाकरी आणि भाजी असा मस्त आजचा न्याहारीचा बेत असणार आहे. सकाळ झालं आहे बघा, आता 9:45 वाजायला आलेत. तर आपल्या घराकडे आता ऊन आलं आहे, कोवळं ऊन आहे. 9:30-10पर्यंत येऊन बरं वाटतं, नंतर मग भयंकर. तर आता ऊन वाढत जाईल, मे महिन्यात जसा येत जाईल मे महिन्यापर्यंत ऊन वाढत जाईल. पण हा सीझन असा आहे जेव्हा आपल्याला काजू, आंबे, करवंद, अळू, तोरणं ह्या सगळ्या गोष्टी खायला मिळतात. त्यामुळं ऊन जरी असलं तरी हा सीझन पण चांगला आहे. असो, चला मंडळी, पटापट शेंगा पहिल्या साफ करून घेऊया. इकडे या घेवड्याच्या शेंगा, ह्या बघा, मार्केटमधून काल आणलेल्या. थोड्याशा सुकल्या नाही सुकल्या आहेत ना चांगल्या. तर या कशा चांगल्या साफ करून घ्यायच्या. धागे निघतील ते धागे काढायचे, बाकी काय त्याचे दाणे आणि वरचा भाग हा सगळा घ्यायचा. चला पटापट चांगली साफ करून घेऊ. इकडे घराच्या समोर असायचा आपला घेवडा, नाही असायचं ना आपल्या. आता सगळं जागाच नाही, त्यामुळे घेवडा तर नाही, म्हणून मार्केटमधून आणला आहे. आणि घेवड्याची भाजी पण खायला मस्त. चला घेवडा साफ करायला या सकाळी. चहा पिल्यानंतर न्याहारीची तयारी. काय झालं, पावसाचं थोडंसं म्हणजे काय गणितच जमलं नाही यावर्षी. त्यामुळं पावटे वगैरे काही गावात कोणी केलं नाही. तर इथे सुनेकाकीचा असतो, लीला मावशीचा असतो पावटा. लीला मावशीचा पावटाच नाही तर काय देईल. यावर्षी मग आम्हीच देतोय सगळ्यांना शेवग्याच्या शेंगा. या ज्या भाज्या असतात ना, त्या बऱ्याच वेळा कमी होतात. आणि आई सांगते ह्याची भाजी काही कमी होत नाही ना आई. नाही, जेवढी भाजी असते ना तेवढीच भाजी होते. बऱ्याचशा भाज्या म्हणजे कसं माहीत आहे का, पालेभाज्या तर जास्तच म्हणजे दिसताना एवढ्या दिसतात, दर कमी होतात. पण ही घेवड्याची भाजी आहे ती जेवढी असते तेवढीच राहते. त्याच्यामध्ये काही कांदा वगैरे आपण ॲड करणार तेवढा ॲड होत जाणार. या कशा शेंगा अशा सोलणं गरजेचं असतं. 2 भाग केले ना की आतला पूर्ण आपल्याला माहिती पडतं की बाबा शेंग चांगली आहे. त्या कारणाने 2 भाग करणं गरजेचं आहे. नाही तर काय डायरेक्ट सुरीने कापू पण शकतो आहे, पण कसं बघून केलेलं बरं. हे कसं, हे बघा, इकडून असे केलं की असे काही जणांचे धागे निघतात, काही जणांचे नाही आहेत एवढे कोवळ्या त्यांचं नाही. ते असं ओपन केलं ना की कसं प्रॉपर समजतं आपल्याला की बाबा आतून पण शेंग कशी आहे. हे बघा, चांगली आहे, मस्त. चांगली असेल तर मग अशी तोडून घ्यायची. मोठ्या शेंगा त्यांचे बघा धागे चांगले निघत आहेत. असं खोललं की मग आतमध्ये सेफ्टीसाठी परत अशा शेंगा सगळ्या चांगल्याच आहेत. चला, भाजी साफ करून झाली. हा सगळा कचरा असे धागे सगळे काढून टाकलेले आहेत. आणि हे इकडे आईने पाण्यातच टाकले डायरेक्ट. तर आता पहिले भाजी बनवते की भाकरी करते? भाजी पण आणि भाकरी पण एकदम. चला पहिले भाजी बनवून घेऊ आणि सोबतच मग भाकरी पण बनवायला गेला. कोंबडा पण हरवतोय. चला, भाजी मस्त साफ करून झाले आणि पानं बघा कशी गळत आहेत. शेवगाची पिवळी जी पानं झालेत ना ती गळत आहेत. कारण आता हळूहळू काय होईल, एकदा का या शेवग्याच्या शेंगा संपल्या ना की पूर्ण पानं तोपर्यंत त्याची गळून जातील. जी पूर्ण म्हणजे म्हातारी झालेली पानं पिवळी होतात आणि गळून जातात. आजच्या भाजीमध्ये काय आपण ह्या शेवग्याच्या शेंगा टाकू शकत नाही,
ह्या बघा. नाहीतर आता रोजच्या रोज डाळीमध्ये म्हणा किंवा भाजीमध्ये मच्छीमध्ये शेंगा अशा टाकल्या ना की मस्त लागतात खायला. अशा या गावाकडच्या शेवग्याच्या शेंगा. तिकडून बघितलं ना असं त्वडीतून की असं वाटतं की तोरणं कशी अशी आपण सोडतो लाईटीची तशी तोरणं सोडलेत. तिकडून तसंच म्हणतात. तोरणं मस्त दिसत आहेत. सकाळ झाली की गावाकडे काय भाजीसाठी पर्याय शोधावं लागतं. आता लकीली मी घेवडा वगैरे आणला नाही तर काय घराजवळ बरीचशी भाजी असते. घेवडा असतो आपल्याकडे, त्यानंतर शेवग्याच्या शेंगाच. याची शेवग्याची कसं फुलांची भाजी होते, शेंगाची भाजी होते, पानांची पण भाजी होते. कोवळी पानं असतात तेव्हा पानांची पण भाजी होते. त्याच्यानंतर घराशेजारी आत्ताचं म्हणाल तर वांगी, टोमॅटो, मिरची हे सगळं असतंच. तुरी असते, तुरीची पण भाजी आपण लवकरच करू. अशा बऱ्याचशा भाज्या आजूबाजूला असतात. पारं आहे, फणसाचा जो पारं असतो त्याची भाजी करता येते. आता कुड्याची फुलं, ती कुड्याची फुलं लागतील त्याची भाजी करता येते. असं म्हणजे आपल्या आजूबाजूलाच बऱ्याचशा भाज्या असतात गावाकडे, त्यामुळे कुठं जावं लागत नाही. पावटा, मी मगाशी पावटीची वार्ता करत होतो. आपल्या घराच्या पाठी आहे ना इकडे सुन्या काकी पावटा ठोकते आणि तिकडे खालच्या बाजूस आहे ती लीला मावशीचा पावटा असतो. तर तो पण यावर्षी काय कुणीच ठोकला नाही आहे, कारण पाऊस असा होता ना कधी पण येत होता आणि कधी पण जात होतं, त्यामुळे अंदाज नाही बांधता आला. त्यामुळे काय पावटे यावर्षी ठोकले नाहीत कोणी जास्त. ठोकले नाही म्हणजे पावटे ठोकतात. जेव्हा भात कापणी होते ना तेव्हा असे ठोंब्याने खड्डा करून 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 पावटे ठोकले जातात. मग त्यातून ते पावटेची रोपं येतात. आणि आत्ता साधारण जानेवारी एंडिंग आणि फेब्रुवारीमध्ये पावटे खायला मिळतात. पोपटी वगैरे तेव्हा बनवतात गावाकडे. तर यावर्षी काय पावट्याच्या शेंगा काय दिसत नाहीत. असो, चला आता काय घेवडे साफ करून झालेत तर आई आता मस्त फोडणी वगैरे देईल आणि भाकरी वगैरे भाजली की मग जेवायला घेऊया. चला, गावाकडची चूल मस्त पेटलं आहे बघा. आणि आता कसं आहे इकडे पहिली फोडणी देऊ आणि त्याच्यानंतर त्या बाजूची जी तुम्हाला दिसते ना चूल तिकडे भाजी जाईल आणि इकडे या बाजूला आई भाकरी भाजेल. असं मल्टिपल काम होऊन जाईल. तर या बाजूला इकडे हा जो घेवडा आपण मगाशी साफ करून घेतला ना त्याने पाण्याच्या मध्ये धुवून घेते. बटाटा पण टाकला ना त्याच्यात? बटाटा टाकला, जरासं जवला टाकू. ओके, सोबत जवळा पण आहे. व्हेजमध्ये पण बनवू शकता तुम्ही, पण जर जवळा टाकला तर अतिउत्तम. हा जवळा आहे ना ऑलराऊंडर आहे, कशामध्ये पण टाकला तरी मिक्स होऊन जातो आणि चव वाढवतो जेवणाची. चांगली भेटले मस्त एकदम. कांदा कांदा लसूण चांगला लालसर करून घ्यायचा. आणि इकडे लाकडं आहेत ते वाजत आहेत, पाहुणे येणार आहेत. आणि हा गावाकडचा कढीपत्ता. गोडा मसाल्याची रेसिपी तुमच्यापर्यंत आलीच असेल, तर हा गावाकडचा गोडा मसाला जो की चांगला 7-8 दिवस आरामात बिना फ्रीजचा टिकतो. असा वाटून ठेवला जातो, म्हणजे जेणेकरून कसं आहे शेतकरी जेव्हा पण संध्याकाळी कामावरून येतात तेव्हा कसं पटापट जेवण होतं. कांदा मस्त बघा लालसर झाला आहे. आता याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. हा गोडा मसाला वाटण गावाकडचं. मिरची पावडर, गावाला काय फक्कीचा मसाला बोलायचे ना पहिले, फक्की. आणि इकडे हळद, चवीपुरतं मीठ, गावाकडचं हे जाडं मीठ. चला, मस्त मसाला तयार झाला आहे. त्याच्यामध्ये घेवडा आणि बटाटा. प्रॉपर एकदम मिक्स करून घ्यायचं. पाणी किती वापरायचं?
एवढी भाजी आहे तेवढी. शिजून बटाटा अच्छा, आणि कोलिंबीर टाकायचा मग. आताच अच्छा, ओके. हा इकडे थोडासा कोलिंब घेतला आहे चवीसाठी. हा चांगला धुवून घ्यायचा आणि तो टाकायचा भाजीत. तसं भाजीची चव अजून वाढते. मधल्या दिवशी बनवत असाल उपवासाच्या दिवशी तर नॉर्मल भाजी बनवू शकते विदाऊट कोलिंब, ती पण छानच लागते. ही अशी जरा अजून छान लागते. चला, एक 10-1 मिनटामध्ये भाजी तयार होईल. तोपर्यंत आई आता इकडे भाकरीची तयारी करते. चला, चूल आपलं दोन्ही काम करते. इकडे या बाजूला तवा ठेवला आहे आईने भाकरी भाजायला, आणि या बाजूला इकडे बघा कड कसा मस्त आला आहे. तर भाजी पण इकडे तयार होईल, तो पण इकडे भाकऱ्या पण होतील. या चुलीचा हाच एक फायदा आहे, जेव्हा आपण एखादी गोष्ट घेतो ना तेव्हा विचारपूर्वक घेतली ना तर फायदेशीर ठरतं. बऱ्याच वेळा म्हणतो थोडं लेट झालं तरी चालेल, पण चांगल्या गोष्टी विचार करूनच घ्यायच्या. तर ही चूल बघा, इथे थोडंसं कन्फ्युजनमध्ये आम्हाला झालेलं सिमेंटची चूल की मातीची चूल. तर मग आपण मातीची चूल थोडी प्रिफर केली. सिमेंटची चूल असते ना तिचं तोंड पण इकडे छोटं असतं, त्यामुळे लाकडं कमी लागतात. आणि मग सारवायला वगैरे हे मातीची चूल जरा बरी पडते, दिसायला छान दिसते. तर इकडे आई भाकरी वाजते. गावाकडच्या तांदळाची खास चुलीवरची भाकरी. आईची न्यारी लवकर होत असेल ना. मी आल्यावर थोडासा उशीर होतो. कारण ॲक्च्युली मी आल्यावर पारंपरिक भाज्या जरा जास्त बनतात, त्यामुळं मग उशीर होतो. नाही तर आईचं काही 8:30-9ला जेवण होतं. आमची न्यारी 9:30-10 वाजतात होता. इकडे भाकरी तयार होते, तो पण इकडे भाकरी परत बनवून घेते आई. चला, भाकरी मस्त तयार झाले. आता बाकीच्या भाकरी आई बनवून घे. कुवळे यायला सुरुवात झाली काय? कुवळे म्हणजे आणि तुझ्या वारा कुठला असतो ना सगळं वर आलं असतं. अरे बाबा येऊ नको, नाही तर तिथं कुवले येतील. होय, पिकलं कुवले बाबा आता. पिकले ना. घड बघशील तर केवढा. हां, त्या शेंब्यात जाऊ ना तिकडं. हां, तिथं कच्चं होतं जरा. आता पिकले असतील. हा टायमिंग आहे ना फेब्रुवारीतला. कुवले सगळे फुटतात ते, आणि वरचं सगळं ते असतं ते बाहेर पडतं आणि हवेसोबत सगळीकडे पसरतं. खाज खुजली बोलतात काही जण, आमच्या त्याला कुवळे म्हणतात. लागला ना तो कुवळा कोणाला तर मग भयंकर खाज येते. आता हा सीझन आहे तो फेब्रुवारीतला. हवा पण सुटते आणि ते हवेसोबत येतात पण. ते वरच्या पट्ट्याला येतात. चला, इकडे आई भाकरी पण बनवते आणि त्या साईडला भाजी पण तयार झाली की मग न्याहारी करूया. चला, मस्त सकाळच्या न्याहारीची तयारी होते. झाली घेवड्याची भाजी, काय आता ती शिजलीच म्हणायला हरकत नाही. फक्त त्यातलं थोडं पाणी आटलं की मग जेवायला घेऊ. भाकऱ्या तर आई बनवतेच तोपर्यंत. गावाकडे असलं ना जरा चंगळ असते जेवणाची, म्हणजे आईच्या हातचं जेवण, ते पण चुलीवरचं जेवण आणि घरगुती जेवण, जे बऱ्याच वेळा आता आपल्याला सगळं ह्या गोष्टी विकत घ्यायला लागतात. त्या गोष्टी गावाला असल्यावर अनुभव घेता येतो. बऱ्याच ठिकाणी मी आता जातो तिकडे हॉटेल्स बघतो, चुलीवरचं जेवण, घरगुती खानावळ, घरगुती जेवण. म्हणजे आपण जसे पुढे जातो तशा जुन्या गोष्टी आपल्याला विकत घ्याव्या लागतात. ते आपल्याला गाव असेल किंवा असं गावच्या ठिकाणी जेव्हा आपण येतो ते आपल्याला इझिली मिळतात. त्याची किंमत
कळत नसेल, पण ते खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. ज्या गोष्टी विकत घ्याव्या लागतात ना, त्या गावाला इझिली मिळतात. त्यामुळं गावाचं महत्त्व मी नेहमी सांगत असतो की गावाला जपा. गाव असेल ना तर सर्व काही आहे. कोरोनामध्ये बऱ्याच भल्या माणसांनी बघितलं, ज्यांचं गाव होतं ना ते गावाला आले, गाव नव्हतं ते कुठे गेले. ते मग शहरातच राहावं लागलं त्यांना, खूप प्रॉब्लेम्सला फेस करावं लागलं. त्यामुळं गाव असेल तर गावची जमीन असेल, या सगळ्या गोष्टी जपा. वडिलांची जी काय संपत्ती आहे ती मंडळी विकायला नसते, जपायला असते. त्यामुळे ती जपत जा. आपल्या जर वडीलधारी आजोबांनी पंजोबांनी जर असा विचार केला असता की बाबा ही मी विकतो आणि मजा करतो, ऐश करतो, किंवा बाकी सगळ्या गोष्टी कुठे इन्व्हेस्टमेंट फक्त मुंबईच्या शहरामध्येच करतो, तर आज आपल्याकडे ही जमिनी उरल्या नसत्या किंवा ही जागा उरली नसती. आणि आपण हे जे काय गावच्या ठिकाणी बागडतो, मजा करतो, सण उत्सव ह्या सगळ्या गोष्टी होतात, ह्या सगळ्या राहिल्या नसत्या. हे आपल्याला पाहुणे म्हणूनच बघावं लागलं असतं. त्यामुळं ज्यांच्याकडे गाव नाही त्यांचं ठीक आहे, पण ज्यांच्याकडे गाव आहे त्यांनी तरी गाव जपा. आपल्याच गावात आपण पाहुणे बनून कधी राहू नका. खूप त्रास होतो. आता बऱ्याच ठिकाणी मी जातो ना, तर तिथे शहरीकरण तर झालं, पण लोकांनी आपल्या जमिनी विकून ते फक्त एखाद्या छोट्याशा रूममध्येच राहतात आपल्याच गावी. म्हणजे हे किती भयानक आहे. त्यामुळं आपलं जे गाव आहे ते आपलं गाव आहे. आपल्या गावाशिवाय दुसरा काय पर्याय नाही. बऱ्याच वेळा मंडळी मी असं गावाबद्दल बोलतो, तर बऱ्याच जणांना पटत नाही काय गोष्टी, पण मला माझ्या गावाबद्दल प्रेम आहे, गावची ओढ आहे. कोकणात जन्म घेतलेला मुलगा आहे. कोकणात लहानाचा मोठा झालो. आता फक्त आपण पोटापाण्यासाठी शहरामध्ये आहोत, बाकी मन मात्र इकडेच आहे. त्यामुळं जे गावची जे काय महत्त्व आहे ना ते माहिती आहे. त्यामुळे अशा गोष्टी कधी कधी निघतात. पॉझिटिव्ह घेतल्यात तर त्या गोष्टी समजतील, प्रत्येक गोष्ट निगेटिव्हमध्ये गेलात तर त्याचा काहीच अर्थ लागणार नाही. गावचा आता हा सीझन चालू झाला. फणस, आंबे, काजू ह्या सगळ्या गोष्टी आता गावाकडे हमखास मिळतात. आपल्या घरासमोर पण मस्त फणस लागलेत बघा. हा बरका आहे, पण याची फणसाची भाजी चांगली होते. ही जी वरची बाजू आहे ना, इकडे फुलं झाडं भरपूर होती. म्हणजे आता आमच्याकडचा गुलाब तर गायबच झाला आहे. पण आता सगळं एकदा काम झालं की परत इकडे फुलबाग होईल. हे बघा, आईला पण आवड आहे फुलांची वगैरे. ते अशी मग कुठं नवीन फुलझाड दिसलं की मग ती घेऊन येते. आजूबाजूला अशी जरा फुलं बिलं असली ना की पक्षी वगैरे भरपूर येतात. त्यामुळं मग आजूबाजूचा जो काय परिसर असतो तो खूप छान वाटतो. त्यामुळं अशी फुलझाडं, फळझाडं घराजवळ असावीत. आपल्यासमोर इकडे सगळं काय आहे. समोर चिकू आहे, इकडे फणस आहे, इकडे वरच्या बाजूस इकडे केळी आहेत, इकडे खाली फणस आहे, आंबा आहे. त्याच्यानंतर पाठच्या बाजूला इकडे शेवगा आहे, पपई आहे. इकडे काजूचं झाड होता तो तर गेला, पण तिथे लवकरच आपण एखादं काजूचं झाड लावणार आहे. आणि या बाजूला आपलं घर आहे, जे की थोडं आधुनिक आहे, थोडंसं जुन्या पद्धतीचं आहे. तशा पद्धतीने थोडं आपण त्याला डिझाईन केलेलं आहे. असो, चला म्हणजे ऑफिसच्या कामाला ऑलरेडी सुरुवात झाली आहे, तर थोडी कामं आवरतो आणि भाकरी वगैरे झाली, भाजी वगैरे झाली, मग जेवूया. गावाकडे असलं की थोडं मिक्स शेड्यूल असतं. घरातली कामं असतात, ऑफिसची कामं असतात, यूट्यूबची कामं असतात. त्याच्यामध्ये जरा गावात फेरफटका मारणं असतं, असं सगळ्या गोष्टी करता येतात. त्यामुळे गावाला मला खूप बरं वाटतं. पण काही लिमिटेशन्स असतात. त्यामुळं म्हणजे परमनंट गावी नाही राहू शकत. काही मीटिंग्स असतात किंवा काही गोष्टी गावाला नाही होत मॅनेज. त्यामुळं मग तेव्हा जावंच लागतं मुंबईला. आणि मुंबईची जी काही कामं आहेत ती आवरून जेव्हा वेळ मिळतो, वेळ काढतो मी. ॲक्च्युली वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो. वेळ काढलात तर सगळ्या गोष्टी होतात. मग वेळ काढून मी परत गावाला येतो, परत थोडे दिवस गावाला राहायचं, परत मुंबईला जायचं. सगळं शेड्यूल चालू असतं. चला, मस्त भाजी तयार झाली बघा, घेवड्याची भाजी. घेवड्याची भाजी, कांदा आणि तांदळाची भाकरी, अशी मस्त न्याहारी आहे. जेवायला या मंडळी. चला, कामं आवरता आता सकाळची न्याहारी करून घेऊया. मस्त आहे. जवला टाकल्याने थोडीशी चव
अजून वाढते, त्यामुळं भाजीला अजूनच चव आले. चला आता जेवण घेऊया. इकडे आई पण आहे. मस्त आले काय? चांगलं झाले ना? धबधबी भाजी मस्तच होती जरा दवडा टाकल्यावर. हो ना. चला मस्त सकाळची न्याहारी झाली. मस्त भाजी झालेली. ॲक्च्युली घेवड्याची भाजी छानच होते आणि त्याच्यामध्ये जवळा टाकल्यामुळं चव अजूनच वाढलेली. गावाकडे असलं की गावाकडच्या भाज्या खाव्यात. तर ही घेवडा अशी गावाकडची भाजी म्हणता येणार नाही, पण गावाकडे आमच्या घराजवळ आहे ना, घराच्या समोर असा मांडव करून दरवर्षी 1-2 घेवड्याचे वेल असायचे. म्हणजे त्यातून 1-2-3 महिने तरी भाजी व्हायची. जोपर्यंत त्याला पाणी मिळायचं तोपर्यंत घेवडा लागतो. पटकन काही घेवडा मरत नाही. त्यामुळं घेवड्याची भाजीची सवय आम्हाला लहानपणापासून आहे, कारण समोर घेवड्याची भाजी असायची. तर आज मार्केटमधून आणली होती. ॲक्च्युली काल आणली, पण काल बनवता आली नाही, तर आज बनवलेली मस्त सकाळच्या न्याहारीमध्ये. आणि या बाजूला आता बघताय शेतीच्या कामाला हळूहळू सुरुवात होईल. कवल तोडणी ह्यावर्षी जरा उशिरा चालले. कवल तोडणी झाली की मग शिमग्याला सुरुवात होईल. कवल तोडणी होईल आणि कवल उतरणी होईल. कवल तोडणं म्हणजे हे ज्या फांद्या त्या तोडतात आणि कौलून ठेवतात, आणि उतरणं म्हणजे तो कौल ज्या शेतामध्ये लागणार तिकडे मग तर नेलं जातं. त्याला कवल उतरणी म्हणतात. कवल उतरणी झाली की मग शिमगा येईल. शिमग्यामध्ये सर्व शेतकरी राजा देव आपल्या घरी येतात, त्याच्यामध्ये गुंग होऊन जाईल. आणि मग एकदा का देव परत पालखीत बसून गेले की त्याच्यानंतर मग शेतीच्या कामाला सुरुवात होते. मग काय भाजावळ, पेरणी, फोड बेर करता भातं तयार होतात, रोपं तयार होतात. मग लावणीला सुरुवात. लावणी झाली की मग 1-1.5 महिना थोडासा आराम असतो. आराम म्हणजे काय, फक्त त्यातलं गवत वगैरे काढायचं असतं. मग गणपती बाप्पा येतात. गणपती बाप्पांचं आगमन, त्याच्यामध्ये मग थोडे दिवस दंग होऊन जातो शेतकरी राजा. परत मग गणपती बाप्पा गेले की मग 15-20 दिवसामध्ये भात कापणीला हळूहळू दिवाळीमध्ये सुरुवात होते. असं एक चक्र चालू राहतं. तर असं हे आता सध्या जरा निवांत वेळ आहे, त्याच्यामध्ये आपण पण गावाला आलो आहे. तर चला म्हणजे सकाळ झाले मस्त. 10-10:30 वाजलेत आणि आता ऑफिसची कामं पण सुरू करायची. तर आज सकाळच्या न्याहारीमधला हा खास व्हिडिओ होता, घेवड्याची भाजी आणि गावाकडची तांदळाची भाकरी. तर तात्पुरत्या स्वरूपात मंडळी हा व्हिडिओ इथे थांबूया. गावाकडे येत आहे आत्ता मे महिन्यापर्यंत टोपी आवर्जून आणा. टोपीची खास गरज आहे, कारण ऊन आहे ना भयंकर. आता 10-10:30 वाजलेत ना, आता ऊन झोंबायला लागलं आहे. ते संध्याकाळी 5-5:30पर्यंत ऊन असंच असतं. त्यामुळे टोपी आणायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.